नमस्कार मंडळी. आनंद कुठे सापडत नसतो आहे ना, आणि कोणी देतही नसतो. देत असतं का कोणी? विकत घेता येतं का? नाही घेता येत. तो आपल्याला निर्माण करावं लागतं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्यातच स्वतःला आपल्याला काय करावं लागतं आहे? आनंद तयार करावं लागतं, विचार करावं लागतं, ठीक आहे. आणि आपण जोपर्यंत आनंद शोधत नाही आपल्या मनामध्ये, तोपर्यंत आपल्याला म्हणजे ॲक्च्युली आपल्याला आनंद मिळत नाही, मला तरी असं वाटतं, ठीक आहे. कारण आनंद कोणी देऊ शकत नाही, आणि आपण आनंदी असलो ना तर दुसऱ्यांनाही बरं वाटत नाही, बरोबर आहे. म्हणून आपला आनंद आपणच ठेवायचा, ठीक आहे. जेवढं आपल्याला एकट्यामध्ये आनंदात जगता येईल तेवढं जगायचं, बरोबर आहे. कारण आपण आनंदात असल्यानंतर दुसऱ्याच्या पोटात येतं, दुसऱ्याला चांगलं वाटत नाही. म्हणून ह्या कोणाला दाखवता येत नाही, विकत घेता येत नाही, ठीक आहे. कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, बरोबर आहे. आणि जेवढं आपल्याला चांगल्या गोष्टी करता येईल किंवा दुसऱ्यासाठी आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढंच आपल्याला काय येईल. आपण जर चांगलं केलं तर आपल्यासाठी सुद्धा ते सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला मदत करतील किंवा आपल्यासाठी चांगलंच करेल, बरोबर आहे. म्हणून आनंद हा आपल्याच मनामध्ये आपल्याला निर्माण करावा लागतो, ठीक आहे. आपल्याला कोणीही आनंद किलोभर, पावभर, लिटरभर कोणीही देऊ शकत नाही, देत नाही, ठीक आहे. काय म्हणणं आहे तुमचं? परत भेटू दुसऱ्या अशाच म्हणजे ॲक्च्युली असेच थॉट घेऊन. फ्रेंड्स, आणखी एक असं की शरीर एकदाच जन्म घेतात, बरोबर आहे. शरीर एकदाच जन्म घेतो, पण विचार मात्र नेहमी नवीन नवीन आपल्या मनात येत राहतं किंवा नवीन नवीन जन्म घेत राहतं, बरोबर आहे. पण ॲक्च्युली आपल्याला कोणत्या चांगल्या विचारावर आपल्याला जगायचं आहे किंवा आपल्याला चालायचं आहे किंवा आपल्या जीवनाचा मार्ग आपल्याला ठरवायचा आहे ते मात्र आपल्याला ठरवता येईल, बरोबर आहे. आणि या नवीन नवीन विचारामध्ये जो योग्य विचार आहे, जो चांगला विचार आहे तो ठरवायचा आहे, बरोबर आहे. कारण शरीर हे विचारासारखं नेहमी जन्म घेत राहत नाही, लक्षात आलं का? शरीर हे नेहमी विचारासारखं नवीन जन्म घेत नाही. म्हणून त्या शरीराला जपायचं आहे, शरीराची काळजी घ्यायची आहे, बरोबर आहे. आणि हे जे विचार आहेत चांगले वाईट नेहमी आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये नेहमी जे विचार बदलत राहतं किंवा नवीन नवीन जे जन्म घेतात त्या चांगल्या विचाराचा फायदा घेऊन, उपयोग घेऊन आपल्याला चालायचं असते, लक्षात आलं. म्हणून मला सांगायचं असं आहे की शरीर एकदाच जन्म घेतं, म्हणून त्याला नीट ठेवा. आणि हे जे विचार आहेत हे विचार 1000 वेळा नवीन नवीन आपल्या माइंडमध्ये काय घेईल, जन्म घेत असतात, नवीन नवीन येत असतात. पण त्यातून कोणता विचार आपल्याला योग्य वाटतो त्या योग्य असलेल्या विचारावर आपल्याला चालायचं आहे, आपलं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे ना. नाहीतर मग दुसऱ्यांनी सांगितल्यानुसार आपलं जीवन जर आपण चालवत जर असेल किंवा जगत जर असेल तर मग ते काही जगणं नाही आहे आणि त्या जगण्यामध्ये अर्थही नाही आहे, लक्षात आलं ना? ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं? हे आवडलं असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगाल. परत पुन्हा आपण दुसरा थॉट घेऊन सुद्धा भेटू, ठीक आहे. थँक्यू.